वाट तुझ्या होकाराची भाग 11. तुला काही फरक पडतो? त्याचा थेट प्रश्न. तिने नकारार्थी मान हलवली आणि त्यानेही गुड म्हणत सिगरेट संपवली. तिला त्रास होऊ नये सिगरेटच्या स्मेलचा म्हणून माउथ स्प्रेत यूज करत गाडीचं डोअर बंद केलं. एसीचं तापमान सेट करत पुन्हा मागे टाकून बसला. डोळे बंद करूनच त्याने तिला हाक मारली, स्वीटू. तिने त्याच्याकडे वळून बघताच त्याने सरळ बसत तिचा एक हात हाती घेतला. त्याच्या स्पर्शाने संपूर्ण अंगातून एक सळसळती वीज पास झाल्यासारखी वाटली. सॉरी, उगाच त्रास होतो ना तुला माझ्या वागण्याचा? तिने नकारार्थी मान हलवली आणि त्याने तिची मान वर करत आपल्या अंगठ्याने तिचे पाणावलेले डोळे कोरडे केले. कळतंय ना तुला माझ्या भावना, तरीही न कळल्यासारखी वागते. फरक नाही ना पडत मी कसाही वागलो तरीही. मग हे अश्रू का डोळ्यात? त्याच्यासमोर मात्र तिने ठरवलं होतं आपल्या भावना काहीही झालं तरीही कंट्रोल करायचा प्रयत्न करायचा. तुझा नकार असेल तरीही चालेल, पण जोपर्यंत तू होकार देत नाही, मी माझे प्रयत्न सुरू ठेवणार. कारण मला माहिती आहे, तुझ्या मनात देखील मीच आहे. आता जरी नकार देत असलीस, तरीही त्यामागे असलेला होकार कळतंय मला. आयुष्यात कोणतीच मुलगी स्वतःच्या एवढं जवळ कोणत्याच मुलाला येऊ देत नाही. पण तू मला एकदाही थांबवलं नाही. माझ्या क्षणिक नजरेने किंवा स्पर्शाने तुझे गाल लाल होतात. प्रेम आहे, पण ते तू स्वीकारत नाही. पण यापुढे मी तुझ्या जवळ येणार नाही. माझ्यामुळे तुला अवघडल्यासारखं वाटतं ना? तो पुढे काही बोलणार तर तिचा फोन वाजला. तिच्या भावाचा कॉल असल्याने तिने लगेच उचलून ओके म्हणत फोन ठेवला. पण अभय अजूनही तेवढ्याच जवळ होता तिच्या. ती बाहेर पडणार तर त्याने हात धरला. "थांब, येतोय मी सोबतीला. एकटीने जाऊ नको. माझ्या भावना समजून घे असं मी म्हणणार नाही तुला, पण ऐकून घेतलं तेच खूप. यापुढे मी तुला कधीच त्रास देणार नाही. सायंकाळी तुझ्या एवढ्या जवळ आलो त्यासाठी खरंच सॉरी." लगेच कपाळावर ओठ टेकवले त्याने. माझ्याबद्दल भावना नाही ना? मग त्या क्षुल्लक गोष्टीसाठी या सुंदर डोळ्यात अश्रू देखील येऊ देऊ नको. बोलत लगेच बाजूला झाला आणि बाहेर निघून गेला. तिनेही आपल्या डोळ्यांच्या कडा पुसत बाहेर निघून गेली. गाडी लॉक करत दोघेही स्टेशनच्या आत जायला निघाले. अवघा काही वेळात ट्रेन येऊन पोहोचली. पाय ठेवायलाही जागा नाही, एवढी ती लोकांची गर्दी आणि तेवढ्या गर्दीतून वाट काढत दोघेही ट्रेन थांबली त्या प्लॅटफॉर्मवर जाऊ लागले. कोणी धावत पळत होते, कोणी वाऱ्याच्या वेगाने पुढे निघायला बघत होते. अशातच राही मात्र स्वतःला प्रोटेक्ट करत समोर जाण्याचा प्रयत्न करत असताना अभय तिच्या अगदीच मागे होता. आजूबाजूला सर्व लोकांची गर्दी बघत त्याने तिच्या खांद्यावर हात टाकला. अर्धवट स्वतःच्या मिठीत ओढले. एका हाताने तिला प्रोटेक्ट करत वाट काढत समोर चालत होता. हळूच तिच्या कानाजवळ झुकत, "नको काळजी करू, मी आहे सोबत." तिनेही त्याच्याकडे बघत निरागसपणे होकारार्थी मान हलवली. काहीच वेळात दोघेही योग्य ठिकाणी पोहोचले तर समोरच मयूर आणि त्याची बायको श्वेता दोघेही तिचीच वाट बघत उभे होते. इकडे तिकडे नजर टाकत दीदी कुठे दिसते का ते बघत होते. राहीचं लगेच लक्ष गेलं, पण अजूनही ते दोघे गर्दीतून वाट काढत समोर येत होते. ती अजूनही त्याच्या अर्धवट मिठीत होती. हळूच त्याच्या शर्टला पकडत तिने त्याला इशाऱ्याने तिचा भाऊ उभा असल्याचं दाखवलं आणि त्यानेही हसतच होकारार्थी मान हलवली. तिच्या कृतीने लगेच त्याला ती अधिकच क्यूट वाटली. बघणाऱ्याला चुकीचं वाटू नये म्हणून लगेच तिच्या खांद्यावरून हात काढले. त्याने तिला स्वतः पुढे करत समोर निघाले. आपल्या भावाजवळ जात तिने लगेच त्याला आवाज दिला, "मयू." त्यानेही दीदी म्हणत लगेच तिला बिलगला. तिला बघून त्याची बायकोही आनंदी झाली. दीदी म्हणत दोघांनाही तिच्या पायाला स्पर्श केला. तो नेहमीच तिच्या पाया पडायचा. आई-वडील गेल्यापासून तिनेच त्याला सांभाळलं होतं आणि योग्य ते वळण देखील लावलं होतं. "माझी आई ही तू आणि गुरु ही तू" म्हणत नेहमीच तो तिच्या पायाला स्पर्श करत असे. आता तिलाही या सर्वाची सवय झाली होती. भेटी होताच मयूरने खुणेनेच अभयकडे नजर फिरवली आणि राहीला हे कोण म्हणून विचारताच ती काही बोलणार तर अभयने स्वतः समोर होत, "हॅलो, मी अभय, अभय साठे." अभयने नाव सांगताच मयूरने लगेच हात मिळवत राहीचं लक्ष नाही हे बघत हळूच, "हॅलो." अभय जीजू म्हणत डोळे मिचकवले. त्याच्या तोंडून अनपेक्षित शब्द ऐकून तर अभयचा चेहराच खुलला. त्याने जीजू म्हणून हाक मारणं अभयसाठी सुखद धक्का होता. लगेच त्याच्या गळ्यात हात टाकत अभय डोळ्यांनीच प्रश्न केला. त्यावर त्याने हसून हळूच उत्तर दिलं, "तुमच्या प्रेमाची गाडी रुळावर आणायला तर बोलवले घरच्यांनी मला." मयूरने सांगताच अभयचे डोळे चमकले. "सालेसाहेब, खूप जमगी आपली यार."
मयूरनेही हसतच टाळी दिली. एवढ्या वेळची श्वेता सोबत बोलत असलेल्या राहीचं लक्ष आता कुठे दोघांवर गेलं. बघते तर मस्त गळ्यात गळे घालून हसत होते. राहीने लगेच आवाज दिला मयू म्हणून. तेव्हा कुठे त्याने सर्व सामान घेत समोर निघाला सोबतीला. अभय होताच. हो नाही म्हणता म्हणता अभयने एक बॅग घेतलीच हातून. सर्व सामान गाडीत ठेवत अभयने सर्वांना बसायला सांगितलं. अभयच्या बाजूच्या सीटवर लगेच मयूर जाऊन बसला. जीजू ये आपके सामने आईना है, वहां से देखो आपकी होने वाली वाईफ को. पहिल्यांदा मी एवढं महागड्या गाडीत बसलोय. फ्रंट सीट तो बनती है. अभय देखील हसायला लागला. मयूर अगदी निलेशसारखा होता. दीदी जेवायची काय सोय माझ्यासाठी? खूप भूक लागली बघ. तुझ्या हातून खाल्ल्यावर तर त्या जेवणाला काही वेगळाच स्वाद असतो. वाटलंच मला आल्यावर तुझे नखरे असतील म्हणून मी आधीच पनीर मटर बनवले. वाव दीदी लव्ह यू. तिथेच बसल्या बसल्या मयूरनेही राहीला फ्लाइंग किस दिली. अभय शांतच होता. हळूच मयूरच्या कानाजवळ जात पुटपुटला. माझं नशीबच खराब. फ्लाइंग किस तर काय, लव्ह यू बोलायलाही परवानगी नाही. त्याच्या बोलण्यावर मात्र मयूर जोरजोरात हसू लागला. मटर पनीर तर अभयलाही खूप आवडतं, पण बोलून मात्र त्याने दाखवलं नाही. सर्वांनी यायला चांगलाच उशीर झाला होता, म्हणून मग सर्वांची जेवणं झाली होती आणि आपापल्या खोलीत परतले होते. अभयने गाडी पार्क करत तोही गुड नाईट म्हणत घरात निघून गेला. राही, तिचा भाऊ आणि श्वेता तिघेही घरात शिरले. फ्रेश होत सर्वात आधी त्यांनी जेवणं आटोपली आणि प्रवासाने थकवा जाणवत असल्याने लगेच झोपी गेले. अभय घरात शिरला तर सर्व झोपले होते. दार लावत तोही फ्रेश होऊन आला. भूक तर लागली होती म्हणून लगेच किचनमध्ये जात त्याने जेवणासाठी काय आहे ते बघताच एका ठिकाणी एका मोठ्या कटोरीवर प्लेट झाकून होती आणि त्यावर त्याच्या मम्मीने एक छोटासा नोट लिहिला होता. तुझ्या होणाऱ्या बायकोने पाठवली आहे. तुला आवडते ना म्हणून. लगेच कळलं त्याला मटर पनीर असणार म्हणून. ताट घेत तिथेच ओट्यावर जेवायला बसला. खरंच चव आहे स्वीटू तुझ्या हाताला. आहाहा! काय भाजी बनवली. एकच नंबर म्हणत त्याने चाटून पुसून पूर्ण जेवण त्याच भाजीसोबत केलं आणि लगेच झोपायला निघून गेला. मोबाईल हाती घेत राहीला मेसेज करायची इच्छा झाली, पण तिला आजच सांगितलं होतं त्याने त्रास देणार नाही म्हणून. मग लगेच फोन बाजूला ठेवून झोपी गेला. दुसऱ्या दिवशी राही आपली कामं आवरत लगेच बँकेत निघून गेली. मयूर अजूनही उठला नव्हता आणि त्याची बायको श्वेता राहीला मदत करत होती. मग जरा फ्री झाली आणि तिथेच हॉलमध्ये टीव्ही बघत बसली. राही आपल्या बँकेत निघून गेली. तोच तिची मावशी राहीकडे यायला निघाल्या. ते असताना आल्या असत्या तर तिचे 10 प्रश्न आणि 60 कुटुंबाशी असं मनमोकळेपणाने बोलताही आलं असतं. अभयला त्याच्या आईने आज घरीच थांब, राहीच्या घरची मंडळी बोलणी करायला येणार आहे म्हणून सांगितले. त्यानेही आनंदाने होकार दिला. निवांत असल्याने अभय मस्त बेडवर लोळत पडला होता. काही वेळाने फ्रेश होत आजही त्याने फॉर्मल कपडे घातले, जेणेकरून इम्प्रेशन चांगलं पडायला हवं म्हणून. तसा तर तो सर्वांना आधीही भेटला होता, पण तेव्हा गोष्ट वेगळी होती आणि आता तो त्यांचा होणारा जावई म्हणून त्यांना भेटणार होता. मग तयार होना तो बनता है बॉस. काहीच वेळात राहीची मावशी, काकाजी साठेच्या घरी पोहोचले. बाहेर कोणीच नसल्याने सरळ वरच्या राहीच्या खोलीत निघून गेले. बघते तर श्वेता समोरच टीव्ही बघत होती. त्या दोघांना बघत तिने लगेच वाकून नमस्कार केला. बसायला सांगत पाणी आणलं आणि इथेच बसले. मावशी नाश्ता करणार की आधी चहा ठेवू थोडा? काकाजी लगेच बोलली, चहा ठेव आधी. तिनेही मान हलवत उठणार तर मावशीने मयूर कुठे आहे म्हणून खुणावलं विचारलं. तिने ही मस्त ॲक्शन करत झोपून असल्याचं सांगताच त्यांचे डोळेच मोठे झाले. तुझा चहा कर मी बघतो म्हणत लगेच खोलीत शिरल्या. बघते तर मयूर मस्त उशीला कवटाळून लोळत पडला होता. मावशीने लगेच जवळ जात त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. बाळा उठ बघ सकाळ झाली राजा. फक्त 5 मिनिट म्हणत पुन्हा हालचाल करत झोपला. आता पुन्हा एकदा तिचा आवाज कानी पडला. राजा उठतो की मी माझ्या पद्धतीने उठवायचं तुला? आता मात्र तिचा पुन्हा आवाज, तेही एवढा सौम्य कानी पडताच त्याच्या सिक्स सेन्सने त्याला अलर्ट केलं. मावशीचा सकाळी सकाळी प्रेमळ आवाज म्हणजे खत्र्याची घंटी. उठ मयूर उठ लवकर, नाहीतर आज पाठ लाल झालीस म्हणून समज. लगेच उठत माऊ तू तू कधी आली? ते एवढ्या सकाळी? मला फोन करायचा ना, मी आलो असतो तुला घ्यायला. मोठी स्माईल देत त्याने तिला सांगितलं. आता मात्र तिची बारीक नजर बघून तिथून कसं निसटायचं हेच बघत होता मयूर.
हो का? कधी आला असतास? दीड दुपारी? तुझी वाट बघत असते तर दिवस गेला असता माझा. मग काय रात्री जेवणाच्या वेळीच भेट झाली असती. लगेच कानाला हात लावून सॉरी म्हणत क्यूट स्माईल केली त्याने आणि मावशी लगेच विरघळली त्याला बघून. खाली अभयच्या घरी आधीच सर्व जमले होते. मोठ्या काकांना हे स्थळ मान्य नव्हतं, पण आई-वडिलांचे संस्कार म्हणून मग सर्व भावात ते मोठे असल्याने तेही उपस्थित होते. मयूर, श्वेता, मावशी आणि काकाजी असे सर्व खाली आले. बघते तर काय, संपूर्ण साठे कुटुंब तिथेच हॉलमध्ये उपस्थित होते. मदतीला आज प्रिया, राणी, निलेश होते, तर अभय देखील रेडी होऊन तिथेच मोबाईल चाळत बसला होता. त्या सर्वांना आलेलं बघून अभय देखील रूमच्या बाहेर आला. त्यांना बसायला सांगत अभयने मावशी आणि काकांना नमस्कार केला. अभयच्या वडिलांनी लगेच पुढाकार घेत, "हा आमचा मुलगा अभय डॉक्टर आहे बरं का. स्वतःचं हॉस्पिटल आहे आणि आपल्या पायावर उभा आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तर बिनधास्त विचारा. शेवटी तुमची मुलगी देताय, सर्व बघायला हवं." मावशी आणि काकांना तर तो बघता क्षणीच आवडला होता. काकाने थोडेफार मोजके प्रश्न विचारले, तेवढ्यात रीना नाश्ता घेऊन बाहेर आली. सोबतीला प्रियाही होतीच. सर्वांचा गप्पा मारत मस्त चहा झाला. निलेश लगेच मयूरच्या बाजूला जाऊन बसला. "ओ रे भाई कसा आहेस?" "मी मजेत, तू सांग." एकमेकांना हालचाल विचारत दोघेही तिथेच बसले. राहीशी नेहमी कॉलवर बोलत असतानाच दोघांची मैत्री झाली होती. अचानक मयूरच्या फोनवर राहीचा कॉल आला आणि एवढ्या लोकांच्या मध्ये बसलेला मयूर गोंधळून उठला. हळूच निलेशच्या कानाजवळ जात, "हिटलर दीदीचा कॉल आहे. एवढ्या आवाजात कसं बोलू? आणि जरी जरी संशय आला तिला तर मला फाडून खायची." निलेशने डोळ्यांनीच त्याला शांत हो म्हणून खुणावलं. "तू बाहेर जाऊन बोल" म्हणून सांगितलं. मयूर लगेच उठून बाहेर आला. फोन उचलताच तिचा काळ्या जिभराला आवाज आला. "मयूर राजा जेवलात ना रे नीट दोघेही? प्रवासाने त्रास नाही ना झाला काही? सकाळी तू झोपला होता म्हणून मला उठवायची इच्छा झाली नाही." "अगं दीदी नको काळजी करू, मी ठीक आहे." निलेश कडे बसलोय मस्त चहा घेत. आता तिनेही रिलॅक्स होत ओके म्हणून फोन ठेवला आणि कामी लागली. मयूर परत येऊन बसला तोच अभयच्या आजीने बोलायला सुरुवात केली. "आता आपल्याला सोयरीक करायची म्हटलं की सर्व गोष्टी स्पष्ट असलेल्या बऱ्या." राईच्या घरच्यांनी देखील माना हलवल्या. आजीने लगेच अभयचा भूतकाळ थोडक्यात सांगत त्यांच्या प्रतिक्रियेची वाट बघत होत्या. राहीच्या मावशीनेही जराही वेळ न दवडता लगेच होकार दिला. "आम्हाला होणारा जावई पसंत आहे आणि भूतकाळात घडलेल्या गोष्टी कवटाळून बसणाऱ्यातली आम्ही नाही. राहीबद्दल तुम्हाला सर्वच माहिती आहे. काहीच लपून नाही तुमच्यापासून आणि तुम्ही स्वतः पुढाकार घेतला या लग्नासाठी. त्यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत." चला तर सोयरीक पक्की म्हणायची. अभयच्या वडिलांनी आणि लहान काकांनी आनंदाने विचारताच त्यांनीही आनंदाने होकार कळवला आणि सर्वांनी तोंड गोड केलं. "माफ करा, पण राहीला लग्नाला तयार होणार की नाही हा देखील एक मोठा प्रश्न आहे." "तसं तर आम्ही बोलू तिच्याशी, पण जरा वेळ हवाय आम्हाला." राहीच्या काकांनी लगेच शंका बोलून दाखवली. अभयची आई लगेच बोलली, "तिला कसं लग्नाला तयार करायचं ते आमच्यावर सोडा. तुम्ही फक्त मुलगी द्या, आम्ही सर्व करू." "अहो, नाही, नाही, असं कसं? लग्न म्हटलं की सर्वच आलं आणि काही नाही तर निदान खूप थाटात नाही, पण साध्या पद्धतीने तरी करायला हवं. जावई म्हटलं की मानपान आला. चालीरीती विसरून कसं चालणार?" आता सर्वांनीच नाईलाजाने होकार दिला आणि प्रियाचं लग्न झालं की लगेच यांच्याही लग्नाचा बार उडवून टाकूया म्हणून ठरलं. थोडेफार बोलणी करत मावशी आणि काका आपल्या घरी निघून गेले, जेणेकरून राहीला कळू नये ते आल्याचं. मयूर आणि श्वेता देखील वर निघून गेले. अभय तर भलताच खुश होता, पण आता तिचा होकार कसा मिळवायचा हाच विचार करत होता. एव्हाना 6 वाजले होते. राहीला सुट्टी झाली असेल आणि त्यालाही हॉस्पिटलसाठी निघायचं होतं. चला आता एकदा तिचा हसरा चेहरा तरी बघून जावं म्हणून लगेच आपली गाडी काढत निघाला. राही नुकतीच बाहेर पडली होती. बँकेतून आपल्या एका मैत्रिणीसोबत हसतच हातवारे करत बाहेर आलेली दिसताच त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. लगेच डोळे भरून तिला बघत तोही निघाला आणि राही देखील घरी जायला निघाली. तर मग मैत्रिणींनो, भाग आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून या कथेचा पुढील भाग तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल. थँक यू फॉर